2 एप्रिल हनुमान जन्मोत्सव. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की 2 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमा आहे. सगळ्यांना माहिती आहे, की हनुमानजी हे अत्यंत शक्तिशाली आणि कोणत्याही गोष्टीचं जर संरक्षण करायचं असेल, जर नकारात्मकता दूर करायची असेल, तर हनुमानजींची उपासना ही खूप प्रभावशाली ठरते. त्याचबरोबर जर आपल्याला असं जाणवत असेल, की आपल्याला खूप गोष्टींमध्ये अडथळे येतायत किंवा कोणतीही गोष्ट पूर्ण करायला खूप कष्ट पडतात आणि खूप वेळ लागतोय, डिले होतोय. तर हे कम्स अंडर शनिदेव. परंतु जर शनिदेवांना प्रसन्न करायचं असेल, तर हनुमानजींची उपासना करतात हेही लक्षात ठेवा. त्यामुळे हनुमान जन्मोत्सव हा खूप छान दिवस आहे. त्या दिवशी काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. हा रील शेवटपर्यंत बघा. तुमच्या निकटवर्गीयांना, तुमच्या फ्रेंड्सला हा नक्की पाठवा. कारण की हा एक दिवस आहे, ज्या दिवशी तुम्हाला जर वाटत असेल तुमच्यावरती काही जर नकारात्मकता असेल किंवा काही जर बाहेरील बाधा झाली असेल, त्याचबरोबर जर तुम्हाला वाटत असेल की खूप गोष्टी डिले होतायत, खूप गोष्टी मिळतच नाहीयेत, पुढे-पुढे सरकतायत आणि सगळ्यांनाच माहिती आहे की हनुमानजींची उपासना या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला शीघ्र फलदायी ठरणारी आहे. त्यामुळे ह्या दिवशी काय करायचंय, तुम्हाला ह्या रेमेडीसाठी चमेलीचं तेल लागणार आहे, थोडासा सिंदूर लागणार आहे आणि लाडू जे हनुमानजींना खूप आवडतात. मग आता काय करायचंय, ही रेमेडी तुम्ही घरात करू शकतात. ज्यांना शक्य असेल ते मंदिरात जाऊनही करू शकतात. ज्यावेळेस घरात कराल तेव्हा ईशान्य दिशेमध्ये बसून पूर्वेकडे तोंड करून तुम्ही हे नक्की करा. काय करायचंय तर एका वाटीमध्ये चमेलीचं तेल टाकायचंय. त्याच्यात थोडासा सिंदूर टाकायचा आहे आणि तो सिंदूर आपल्या कपाळाला पण लावायचा आहे. तिथून पुढे 11 आवर्तने हनुमान चालीसाची करायची तिथे बसून. हे झाल्यानंतर तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, तुम्हाला ज्या गोष्टींचा त्रास होतोय, ज्या गोष्टी तुम्हाला काढून टाकायच्या आहेत तुमच्या आयुष्यातून, ते तुम्ही त्या तेलाला बोलायचंय आणि त्याच्यानंतर ओम हनुमते नमः ह्या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. आता हे सगळं झाल्यानंतर ते जे काही तेल आहे, ते हनुमानजींच्या मंदिरात जाऊन प्रत्येक मंदिरामध्ये एक दगडी दिवा पेटता ठेवलेला असतो. ठीक आहे. तुम्हाला हे तेल हनुमानजींना वाहायचं नाहीये. प्लीज नोट धिस. हे हनुमानजींना वाहायचं नाहीये. तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सांगितले आहेत त्याला, बरोबर? सो हे तेल तुम्हाला तिथल्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. त्या तेलानी तिथला दिवा अग्नी प्रज्वलित झाला पाहिजे, हे लक्षात ठेवा. तो तिथे टाकायचा आहे. हनुमानजींचं दर्शन घ्यायचं आहे. दर्शन घेतल्यानंतर ते जे काही लाडू आहेत, जो तुम्ही प्रसाद म्हणून आणलाय, तो तिथल्या लोकांना तुम्ही वाटू शकता. तुम्हाला मी खरंच सांगते, एवढी रेमेडी केल्यानंतर त्या दिवसापासूनच तुम्हाला खूप छान वाटेल. डेली एकदा तरी पठण करायचं. ह्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता. सो हा उपाय नक्की करा. तुमचा अनुभव नक्की कळवा. धन्यवाद. डॉक्टर श्यामल